मी आणि आबिद अली ओपनिंगला गेलो. फर्स्ट सेकंड थर्ड ओव्हरला मी आऊट झालो. वेल लेफ्ट करायला गेला, एज घेऊन बॉल गेला. अगोदर गॅरी सोबस लेफ्टला गेला कॅच घ्यायला. नंतर रिफ्लेक्ट ती मस्त फास्ट झाले की राईट हँडला घेतला कॅच. म्हणजे ब्लाइंडर झाला एकदम. दॅट वॉज द फर्स्ट आय सॉ गॅरी सोबस. हां अशोक मांकड ॲज ए ही वॉज टेकन ॲज ए मिडल ऑर्डर बॅट्समन. हां अशोक मांकड जबरदस्ती त्याला ओपनिंगला पाठवलंय. कारण आता मुंबईसाठी ते सुद्धा स्टोरी पण होते, हां पण जाऊन देते आता. नाही पण सांगा की आम्हाला, आता काय एवढी वर्ष झाली आता सांगायला काय. ते पण काय सिनियर प्लेअर होते बॉम्बेचे दोघे. हां ते सांगितलं कशाला दुसऱ्याला चान्स द्यायचा, आपला माणूस आपल्याला द्या ना. बॉम्बेला पण ओपन केव्हा केला आहे, द्या त्याला चान्स. ॲज ए ही वॉज टेकन ॲज ए मिडल ऑर्डर बॅट्समन अशोक मांकडला. सलीम दुरानी काय झटका झाला आणि जाऊन अजित आणि जयसीमा गोष्टी करत होते. सलीम दुरानी सांगितलं मला बॉल द्या, मी विकेट घेऊन देतो तुम्हाला. बॉल दिला ते लोकला फील्ड करेल. फर्स्ट बॉलमध्ये गॅरीसोबत आऊट झाला. सेकंड बॉलमध्ये लॉईड आऊट झाला, कॅच आऊट. आणि बॉल परत दिला, आता तुम्ही या जे करायचं करा तुम्ही. सलीम दुरानी काय झटका झाला आणि जाऊन अजित आणि जयसीमा गोष्टी करत होते. सलीम दुरानी सांगितलं मला बॉल द्या, मी विकेट घेऊन देतो तुम्हाला. बॉल दिला ते लोकला फील्ड करेल. फर्स्ट बॉलमध्ये गॅरीसोबत आऊट झाला. सेकंड बॉलमध्ये लॉईड आऊट झाला, कॅच आऊट. आणि बॉल परत दिला, आता तुम्ही या जे करायचं करा तुम्ही. सगळे फर्स्ट मॅच मी मिस केलो 100ला 2 रन हेल्मेट युनिव्हर्सिटीला. नंतर सगळे मॅचला 100 आहे. अच्छा हो का, युनिव्हर्सिटीला. ते मॅच आम्ही जिंकलो. ऑल इंडिया रोहिंटन बारिया ट्रॉफी फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ उस्मानिया युनिव्हर्सिटी. अच्छा. आणि ते पण मजा काय कोणाला? बॉम्बेलाच ना. हां. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या एकदम विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी स्वतःला नशीबवान समजतोय की आपल्याला असे किती भारताचे क्रिकेट खेळाडू ज्यांची मुलाखत घ्यायला मिळते की ज्यांनी टेस्ट मॅच खेळलेली आहे. त्यांनी अशा ठिकाणी टेस्ट मॅच खेळलेली आहे ज्या पायावरती आज भारताचं क्रिकेट उभं आहे. परदेशामध्ये वेस्ट इंडिजमध्ये ज्या टीमनी पहिला विजय मिळवला त्याचा भाग असलेले, इंग्लंडमध्ये पहिला विजय मिळवला त्याचा भाग असलेले, मुंबईचे नसूनसुद्धा मुंबईने ज्यानंतर सामावून घेतलं असे हैदराबादचे मूळचे खेळाडू, टेस्ट खेळाडू आज आपल्याबरोबर आहेत. के जयंतीलाल, तुमचं स्वागत आहे सर स्पोर्ट्स कट्टामध्ये. तुम्ही आलात स्टुडिओमध्ये गप्पा मारायला, त्याच्यासाठी मनापासून आभार. थँक्यू आदित्य, थँक्यू व्हेरी मच. तर सर मला सांगा की आपण सुरुवात या इंटरव्ह्यूची मला वाटतं की नुकतंच जे जगातले सर्वोत्तम ऑलराऊंडर समजले जायचे गॅरी सोबर्स, त्यांचं नुकतंच निधन झालं. तर स्पोर्ट्स कट्टा परिवारातर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिलीच आहे. पण तुम्ही काही गिण्याचुण्या लोकांपैकी असे आहात की तुम्ही त्यांच्याबरोबर खेळलायत, त्यांना भेटला आहात. तर मला वाटतं की आजच्या गप्पांचा फड तिथूनच चालू झाला पाहिजे. ओके. तर तुम्ही गॅरी सोबर्सना जेव्हा 71ला गेलात तेव्हा पहिल्यांदा भेटलात का आधी? नाही, तेव्हा फर्स्ट टाइम भेटलो होतो. आणि फर्स्ट टाइम मध्ये इंडियन टीम मध्ये आलो होतो मी तिकडे 71ला वेस्ट इंडिज 71ला. ते पण मजा काय झाली, आमची फ्लाईट फ्रॉम लंडन टू न्यूयॉर्क झाली, तेव्हा आम्ही फ्लाईट मिस केलो जमैकाची. तर 1 नाईट वी हॅड टू स्टे एट न्यूयॉर्क. आणि तेच रात्री आम्ही स्टेट एम्पायर बिल्डिंगवरती गेलो होतो टॉपमध्ये. आणि तिकडे कॉफी घेऊन बाहेर निघालो. इतकी थंडी होती, परत आतमध्ये आलो. नेक्स्ट डे वी टूक द फ्लाईट टू जमैका. आणि त्यांच्यामध्ये आमचे किट बॅग नंतर आले.
तेव्हाच आम्हाला रिक्वेस्ट केला आम्ही हां मॅनेजरला, आम्हाला फ्लॅनल द्या. आमचं किट आलं नाही. तेव्हा आम्ही फ्लॅनल फर्स्ट टाईम फ्लॅनल्स. हां आणि तेव्हा आपला इंडियन टीमची जे पण किट होती, हां पॅन्ट शर्ट बरोबर हो. आणि वन वॉशमध्ये शॉर्ट पॅन्ट झाली. तेव्हा सांगितलं आम्ही मॅनेजरला, बघा हे इंडियन मटेरियल आणि फ्लॅनल्स किती फरक आहे. करेक्ट. इंटरेस्टिंग. पण तुम्ही वेस्ट इंडिजला जायच्या आधी तुम्ही कधी फ्लाईटमध्ये गेला होतात आधी, त्याच्या आधी फॉरेनला गेला होतात तुम्ही? नाही, फर्स्ट टाइम होता. First त्याच्या time अगोदर आम्ही हैदराबाद ब्लूजमध्ये गेलो होतो बार. हां हां ते ॲडव्हान्टेज त्यांच्यामध्ये आम्हाला मला भेटले एक्सपिरियन्स. पण ते कुठे गेला होता? ते आम्ही श्रीलंका गेलो होतो, सिंगापूर गेलो होतो, ऑस्ट्रेलिया गेलो होतो, आपला हाँगकाँग सगळे खेळून आलो होतो. त्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स सॉलिड झाला होता आमचा. पण वेस्ट इंडिजला गेल्यावरती राईट. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तुम्ही गेलात आणि पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये तुम्हाला संधी पण मिळाली होती. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे वेस्ट इंडिजचे प्लेयर्स प्रॅक्टिस करताना पहिल्यांदा कधी भेटले का तुम्ही एकत्रच होतात? ॲक्च्युली आम्हाला जमैकामध्ये 2-3 मॅच भेटले होते अगोदर साईड गेममध्ये. त्यांच्यामध्ये मी स्कोर पण केला, मॅच पण घेतला होता. त्यांच्यासाठी मला फर्स्ट टेस्टला चान्स भेटले. आणि सुनीलचा हे अंगुठावरती ऑपरेशन झाला होता, पस भरायला होता. त्यांच्यासाठी डॉक्टरने सांगायला यू हॅव टू टेक 1 वीक रेस्ट. मग साईड मॅचेस पण तेव्हा गावस्कर नाही खेळले? खेळले तेव्हा ते खेळलेच नव्हते. सेकंड टेस्टमध्ये चालू झाले. तुम्ही पहिली टेस्ट मॅच खेळलात? पहिली टेस्ट मॅच खेळलात तेव्हाच तुम्ही गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, किथ बॉय, रोहन कॅनाय होता तेव्हा. बरोबर. वॉन बेल्ट होल्डर सगळे होते तेव्हा. तर तेव्हा पहिलीच मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण, म्हणजे तेव्हा अर्थात त्यांचे फास्ट बॉलर्स त्यावेळी त्यांची जी फळी ती नंतर आली. पण तरी सुद्धा सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, होल्डर हे सगळेच होते. फास्ट बॉलर ओनली मीडियोकरच होते ते लोक. त्यांचे फास्ट बॉलर जे नंतर जे झाले फास्ट बॉलरची 4 फास्ट बॉलर होते तेव्हा नाव होते ते. आणि बेस्ट पार्ट काय होते, फर्स्ट डे वॉज वॉश्ड आउट. अच्छा. तर 4 दिवसची मॅच झाली होती. मी आणि आबिद अली ओपनिंगला गेलो. फर्स्ट, सेकंड, थर्ड ओव्हरला मी आऊट झालो. लेफ्ट करायला गेला, एज घेऊन बॉल गेला. अगोदर गॅरी सोबस लेफ्टला गेला कॅच घ्यायला. नंतर रिफ्लेक्ट इतकी मस्त फास्ट झाले की राईट हँडला घेतला कॅच. म्हणजे ब्लाइंडर झाला एकदम. दॅट वॉज द फर्स्ट आय सॉ गॅरी सोबस. नॅचरल गिफ्टेड क्रिकेटर. बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये. बॉलिंग ही यूज टू बॉल फास्ट, स्पिन, एव्हरीथिंग यूज टू बॉल. म्हणजे असं नसायचं की दमल्यावरती स्पिन बॉलिंग करतायत किंवा फास्ट, म्हणजे सिच्युएशन प्रमाणे ते बॉलिंग टाकायचं. म्हणजे जो बॅट्समन आहे त्याप्रमाणे ते करायचं. पण त्यांच्याकडे फास्ट बॉलरची बॅटरी होती पण मीडियोकर होते तिकडे. वॅनमन होल्डर, कीथ बॉयस, जुलियन हे होते. पण नंतर जेव्हा स्पिन ते मध्ये मध्ये सेकंड न्यू बॉलमध्ये यायचं, इन स्विंग आउट स्विंग हे करायचं. पण तेव्हा किती दरारा होता गॅरी सोबर्स आणि क्लाइव्ह लॉईडचा? तुम्ही गेला होतात तेव्हा नाव मोठे होते. बिकॉज दे हॅड ऑलरेडी प्लेड लॉट ऑफ मॅचेस अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे. जेव्हा आम्ही फॉलोन दिला ते लोकला तेव्हा ते घाबरले. अगोदर ते काय सांगितलं, अरे फालतू क्लब साईड आहे, काय जिंकणार असं सांगितलं प्रेसमध्ये. आणि पेपरमध्ये पण आले, हे काय इंडियन टीम क्लब साईड घेऊन आले असं सांगितलं. जेव्हा आम्ही फॉलोन दिला तेव्हा ते घाबरले. पहिल्याच टेस्ट मॅचला फॉलोन. ते पण काय झालं होता, 5 दिवसची मॅच आहे ते 250 रन्स पाहिजे. 4 दिवसची मॅच 200 रन फॉलोन देण्यासाठी. त्यांच्यामध्ये अजित वाडेकर सांगितलं, वी आर गिव्हिंग फॉलोन टू यू. तू गॅरी सोबत असं कसं देणार तुम्ही फॉलोन? तर अजित सांगितला, गो अँड टॉक टू युअर अंपायर्स. देन द अंपायर्स टोल्ड
इफ दे गॉट मोर दॅन 200 रन्स लीड सो दे कॅन गिव्ह फॉलो ऑन. तो सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगच नाही आली. ते मॅचला रोहनकरने 100 केले आणि वाचवली मॅच. वाचवली ड्रॉ झाली. ड्रॉ झाली. हा म्हणजे वेस्ट इंडिजसाठी वाचवली असं मी म्हणतोय. करेक्ट. हा. नंतर आम्ही ट्रिनिडाडला गेला तिकडून. पण त्यावेळी अशी सिस्टीम होती का की मॅचच्या आधी प्रॅक्टिस मॅच व्हायचीच म्हणजे जास्ती होती म्हणजे होते. आता कसं जाऊन डायरेक्ट नाही असं नाही तेव्हा किंवा एखादी साईड गेम भरपूर एव्हरीवेअर ऑल ओव्हर द वर्ल्ड जिथे पण क्रिकेट असते साईड गेम कंपल्सरी खेळायचंच. इवन यू गो टू ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड साईड गेम खेळायचं. गेम खेळ. इवन इन इंग्लंड ऑल्सो सेम थिंग. मग पहिली टेस्ट मॅच झाल्यावरती पण तुम्हाला साईड गेम्स मिळाले. हां त्याच्यात पण तुम्ही स्कोर केलंय. त्याच्यात तुम्ही 122 केल्या होत्या. गयानाला 122 केल्या होत्या. पण त्या सिरीजमध्ये लान्स गिब्स हा त्यांचा जो बॉलर होता तो अख्खी सिरीज खेळला नाही. बरोबर. त्याचं काय कारण होतं? त्यांचं कारण होतं आम्ही फर्स्ट टेस्टमध्ये सेकंड टेस्टमध्ये नोरिगा करून बॉलर होतं त्याला विकेट दिले. ऑर्डिनरी बॉलर होता काय एक्स्ट्राऑर्डिनरी नाही. अजित जेव्हा आम्ही खेळलो टीममध्ये मीटिंगमध्ये सांगितलं अजित गिफ्ट्सला विकेट द्यायचा नाही. अगर ते आला तर चान्सेस आर लुझिंग द टेस्ट मॅच. आणि ते मीटिंगमध्ये बिशन सिंग बेदी सांगितलं वी हॅव कम टू प्ले वी हॅव टू विन द मॅचेस नॉट गो फॉर ड्रॉ. वी वॉन्ट टू विन ऑल मॅचेस असं सांगितलं तोंडावरती ऑन द फेस. आणि म्हणजे लान्स गिब्सला तुम्ही सगळ्यांनी विकेट दिल्या नाहीत त्याच्यामुळे वेस्ट इंडिजने त्याला 11 मध्ये घेतलं नाही. करेक्ट. आणि खरं म्हणजे ते अजित वाडेकरांचा तो श्रूडपणा होता की त्याला विकेट द्यायचा नाही कारण तो टेस्ट मध्ये आला तर तो भारी पडणार बिकॉज लास्ट टेस्ट मॅच वॉज 6 days. ॲडव्हान्टेज भेटणार त्याला. आणि ते मॅचमध्ये सुनीलनी दोन्ही इनिंगमध्ये 100 केले आणि नसीब पण पाहिजे ना. लॉलीपॉप कॅचेस सोडले गॅरी सोबत सेकंड टेस्टमध्ये थर्ड टेस्टमध्ये. नाही पण आता मला हे सांगायचं फर्स्ट टेस्टमध्ये चान्स मिळाला वर्कआउट नाही झालं. करेक्ट. सेकंड टेस्ट मॅचमध्ये सुनील गावस्कर फिट होऊन आले परत आले. पण मग तुम्हाला हे वाडेकरांनी येऊन सांगितलं कोणी का टीम मॅनेजरने येऊन सांगितलं की दिस इज द 11 काय त्यावेळेची काय सिस्टीम असायची? खाली अनाऊन्स करायचं टीम अनाऊन्स करायचं बस. नो गडबडी काय नाही. नो एक्सप्लेनेशन नथिंग. जस्ट गो अँड प्ले क्रिकेट. व्हॉट एव्हर द कॅप्टन जे पण सांगितलं टीम आहे हे टीम आहे जाऊन केला बस. पण मग तुम्ही आता जे चालू आहे जे पण खेळतोय मला काय नाही घेतला हे नाही तेव्हा बोर्डचा हे होता की यू आर नॉट गोइंग टू टॉक टू प्रेस पीपल. आता काय झालं सगळे प्रेसला जाऊन सांगते प्रेस पीपल गोईन आज पर्सनली विचार करत कसाला नाही घेतला. तेव्हा असं बोर्डच्या हे होते की बाई नो टॉकिंग विथ प्रेस पीपल अँड यू आर नॉट टेकिंग एनी फॅमिली मेंबर विथ द टीम. आता का तू सगळे झाले बायको पोरे सगळे. पण तुम्हाला जेव्हा गावस्कर आले आणि गावस्करांनी सेकंड टेस्ट मॅचच आपण जिंकलो आणि गावस्करांच्या 774 रन आहेत त्या सिरीजमध्ये 4 मॅच. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणाल ते नशीब लागतं ते पण होतं आणि त्यांनी कन्व्हर्जन केलं ते पण होत्या दोन्ही गोष्टी. पण तुम्हाला चान्स मिळाला नाही म्हणजे आधी अबिद अली होते नंतर अशोक मंकड आले. म्हणजे 5 टेस्ट मॅचची सिरीज होती त्याच्यात ओपनर म्हणजे अबिद अलींच्या जागी मंकड पण आले. हे जबरदस्ती झाले. हा अशोक मंकड ॲज ए ही वॉज टेकन ॲज ए मिडल ऑर्डर बॅट्समन. हा अशोक मंकड जबरदस्ती त्याला ओपनिंगला पाठवलंय कारण मुंबईसाठी स्टोरी पण होते पण जाऊन देते आता. नाही पण सांगा की आम्हाला आता काय एवढी वर्ष झाली आता सांगायला काय. ते पण काय सिनियर प्लेअर होते बॉम्बेचे दोघे. ते सांगितलं कसाला दुसऱ्याला चान्स द्यायचा. आपला माणूस आपल्याला द्या ना. बॉम्बेला पण ओपन केव्हा केलाय द्या त्याला चान्स. ॲज ए ही वॉज टेकन ॲज ए मिडल ऑर्डर बॅट्समन अशोक मंकडला. आणि त्यांनी ओपनिंग केली गावस्करांबरोबर. गावस्करांबरोबर. यायचा 2-3 ओव्हर खेळायचा आतमध्ये यायचा.
पण त्यावेळी अशी सिस्टीमच नव्हती ना की वी कॅन आस्क, असं काहीच नाही, नव्हतं काय ना. नाही. ते पण काय तेव्हा असा रेस्पेक्ट द्यायचं होते तेव्हा सिनियर प्लेअरला सगळ्यांना. आता काय, आता तुम्ही जाऊन विचारा प्लेअरला हे कोण आहे, नाही माहीत. हिस्ट्री माहीत नाही हे लोकला, नवीन प्लेअरला. बस ते खेळायच्या, पैसे जमा करायच्या, खेळायच्या, असंच आहे. हिस्ट्री जिओग्राफी सिनियर प्लेअरचं नाव आणि काय माहीत नाही आता यंगस्टरला. अशी सिच्युएशन. जे पण IPL खेळते ते खेळते, त्याला माहीत पडायला पाहिजेच कोण कोण होते अगोदर खेळले आहे. ते लोक फाउंडेशन टाकले आहे क्रिकेटचे 71, 83 फाउंडेशन इथे मस्त झाले आहे. हो, म्हणूनच मी सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना म्हटलं की ज्या बेसवरती Correct. आता आपण सगळे एन्जॉय करतोय तो बेस उभारण्यात तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा हे आहे. वाटा आहे. तर पण त्या 5 टेस्ट मॅच होत्या, त्याच्यात दुसरी टेस्ट मॅच आपण ती ऐतिहासिक जिंकलो. करेक्ट. त्याच्यानंतर त्या उरलेल्या 3 टेस्ट मॅच Draw ड्रॉ झाल्या. झाल्या. तर त्या 5व्या टेस्ट मॅचच्या वेळी माहोल काय होता टीममध्ये? म्हणजे त्या 5व्या टेस्ट मॅच सुरू व्हायच्या आधी पण, आणि जेव्हा असं वाटायला लागलं की आपण जवळ येतोय त्यावेळी टीममध्ये माहोल कसा होता? तेव्हा कुठेतरी अशी जाणीव व्हायला लागली होती की आपण काहीतरी हिस्टॉरिकल करतोय अचीव? ते मीटिंगमध्ये सांगितलं अजित वाडेकर, आपल्याला 6 दिवसची मॅच आहे, आराम काय, टेन्शन घ्यायचं नाही, आराम बसून खेळा, जे पण हो बघू आपण. पण नशीब आपला मस्त होते की सुनील गावस्कर 2 इनिंगमध्ये 100 केले. एक मध्ये डबल 100 आणि एक सिंगल 100 असं. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला प्लेअरला एकदम काय सांगायचं, आपलं ताकद आली की आपण मॅच हारणार नाही. ते पण ट्राय केले ते लोक, गॅरीसोबत सॉलिड ट्राय केले, फास्ट बॉलर स्पिन हे ते, पण काय झाले नाही आणि ड्रॉ झाले. पण त्यावेळी गॅरी सोबर्स क्लाइव्हला दिसत होतं तुम्हाला की राग आलाय, हे आलंय, पण ते असं वाटत ते होतं? दाखवणार नाही ना. नाही ना, क्रिकेटमध्ये ते दाखवणार नाही. पण नशीब गॅरीसोबतचा असा होता, जेव्हा आम्ही गयानाला खेळलो, टेस्ट मॅच चालू आहे आणि बॅट पॅट कॅच झाली, गॅरीसोबतची आऊट झाला, अंपायर नॉट आऊट झाला, नॉट आऊट दिला. ते मॅचमध्ये 100 केलं. आणि नंतर बार्बेडोजमध्ये पण 100 केलं. त्याच्या बेस्ट स्टोरी काय झाला, ते ड्रेसिंगमध्ये येऊन सुनीलच्या हात शेक हँड करून जायचा. अरे लक, त्याला सांगतो ना लक. आणि लास्ट मॅचमध्ये असं झालं, सुनील पॅड बॅट करून बसले आहेत, त्याला अजितने काय, तू बाथरूममध्ये जा, बस तिकडे. गॅरी याला कुठे कुठे आहे सुनील, माहीत नाही मला कुठे गेलं. ते बाहेर गेला. नंतर आला, त्यानं अजित सांगितलं, बघ तू 2 वेळा त्याला शेक हँड केला, 100 केलं ते दोन्ही मॅचमध्ये. आता तू आतमध्ये बस, काय करायचं नाही, आपल्याला मॅच घ्यायचं आहे. असं झालं तर स्टोरी. म्हणजे अजित वाडेकर सगळ्या बाजूनी बघत होते. बघत कम्प्लिटली स्टडी करत होता टीमचे, कम्प्लिटली स्टडी करत होते. आता बघा ना, तेव्हा मॅनेजर होता खाली आमच्याकडे आणि 2-3 प्रेस पीपल होते. आता काय सगळे बॅटिंग कोच, फिल्डिंग कोच, डायटिशियन, डॉक्टर, हे सगळे आहे. प्लेयर करता आपला ॲडिशन प्लेयर्स आहे. पण त्यावेळी तुमचा वेस्ट इंडिजचा पहिलाच दौरा होता, त्यावेळी तुम्हाला ते ओव्हरऑल फिलिंग कसं आलं? म्हणजे वेस्ट इंडिजचा माहोल, एवढे दिवस तुम्ही होतात, कारण 5 टेस्ट मॅच, साईड मॅच, म्हणजे तो 2.5 महिन्याची तरी टूर असेल. 3 महिन्याचे होते. 3 महिन्याची टूर होती. 3 महिने तुम्ही वेस्ट इंडिजला होतात. त्याच्यानंतर रोहन कनाय असू दे, क्लाइव्ह लॉईड असू दे, गॅरी सोबर्स असू दे, आणि त्यावेळेचे सगळे वेस्ट इंडियन ग्रेट्स असू दे, त्या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करता आलं त्या वयामध्ये. करेक्ट. पण दे यूज टू एन्जॉय द क्रिकेट, वेस्ट इंडिज पीपल. सकाळी यायच्या, मॅच चालू झाला, रामची बॉटल आणि कोकची बॉटल घेऊन यायचा, चालू झालं आणि सांगितलं, किल दॅट मॅन, किल दॅट मॅन, किल दॅट, असं सांगितलं.
तर बेस्ट पार्ट काय झाला, मी एकलाच व्हेजिटेरियन होता टूरवरती. ओ फर्स्ट डेज झाली तेव्हा इव्हिनिंगला आम्हाला काही ना काही पार्टीज हे सगळे होते. तेव्हा रोहन कन्हैयाला मी सांगितलं हां की भाई असंच आहे, हां मी नॉनव्हेज नाही खात, हां काय अरेंज करा शकतो. ते सांगितलं डोंट वरी जे यू विल गेट फुल व्हेजिटेरियन फूड इन युअर ड्रेसिंग रूम. ओ हे पण काय आपलं पुरणपोळी, बिर्याणी, हां भेंडीचे शाक, हे शाक सगळे ड्रेसिंग रूममध्ये यायचं. आणि लास्टला सगळे प्लेयर मला सांगितलं जयंतीभाई जरा जास्त मागव, आम्ही व्हेज नॉन खाऊन खाऊन त्रासलो आहे. मोस्टली जे पण ग्राउंड्समॅन होते सगळे इंडियनच होते, ईस्ट इंडियन, ईस्ट इंडिया बिकॉज दे वर मायग्रेटेड. मायग्रेटेड टू शुगर केन फील्डमध्ये काम करायचं. हो त्याचा ॲडव्हान्टेज मला भेटला तिकडे. म्हणजे तिकडे जाऊन खाण्याची काही अडचण नाही, झाली नाही, नाही पूर्ण बिलकुल. टूरमध्ये. हां अगोदर काय झालं, जेव्हा सिलेक्ट झालो आम्ही हां तेव्हा आमच्या सेक्रेटरी होता गुलाम अहमद, हम्म, IAS ऑफिसर होतं, ते आम्हाला बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये. हम्म. ते सगळ्यांना विचारला, मला विचारला, अरे तू क्या खाएगा उधर, तो नॉन वेज मिलेगा. बोला सर ऊपर वाला सबको देखता है, असं सांगितलं. नंतर येऊन सांगितलं सर ड्रेसिंग रूम में मेरे को पूरनपुरी वो सब मिल रहा था. आप बोले कैसा चला आहे ना सर पूरा टूर. असं झालं तिकडे. इंटरेस्टिंग. आणि तुम्ही ती सिरीज जिंकलात आणि मग भारतात परत आलात. करेक्ट. त्यावेळी म्हणजे आत्ता आम्ही बघतो की 2007ला जेव्हा T20चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीमची कसं मिरवणूक काढली. 2011ला तर मुंबईतच वानखेडेला फायनल होती. त्याच्यानंतर 2024ला US मधल्या वर्ल्ड कपवरनं ते वादळामुळे उशीर आले, सगळे वाट बघत होते कधी येणार आहेत. त्याच्यानंतर त्यांची ती मिरवणूक निघाली. ते 71 साली काय होतं तुम्ही जेव्हा, कारण म्हणजे वर्ल्ड कपच्या पेक्षाही ती मोठी गोष्ट आहे. जेव्हा फर्स्ट टाइम जिंकला ना वेस्ट इंडिज तेव्हा काय नाही होते. जेव्हा आम्ही इंग्लंडला हरवलो, हां वेस्ट इंडिजून आल्यावर काहीच नाही जास्त झालं, नाही जास्ती नाही जास्त झालं, नाही झालं, स्वागत झालं फक्त. स्वागत झालं. हां जेव्हा इंग्लंडला हरवून गेला परत, हां आम्ही डायरेक्टली मुंबईला येणार होता, हां तेव्हा फोन आला दिल्लीकडून, हां प्राईम मिनिस्टरकडून. तेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होते. हां सिद्धार्थ शंकर रे, हां ही वॉज व्हेरी क्लोज टू प्राईम मिनिस्टर. तेव्हा सांगितलं तुम्ही अगोदर दिल्ली यायचं, हां नंतर बॉम्बे जायचं. तर आम्ही दिल्लीला गेलो, हां प्राईम मिनिस्टर भेटलो, मोमेंटो दिलं मला, त्रिमूर्तीच्या हे शील्ड दिलं. आणि जेव्हा बॉम्बे आला तेव्हा आम्ही बघितलं प्लेनमध्ये तर काय काय नाही. जेव्हा लँड झालो सांताक्रूज, फुल ऑफ क्राऊड, नो प्लेस टू स्टँड. माझा भाऊ पण आला होता, सेकंड ब्रदर. हां ते बघितलं क्राऊडमध्ये कुठे भेटणार तुम्हाला. परत गेला. आणि जेव्हा आलो आम्ही ओपन कारमध्ये आलो इकडे, फुल फ्रॉम सांताक्रूज टू CCI, फुल क्राऊड ओपन कारमध्ये. आणि सगळीकडे फुल 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 फुल. आणि जेव्हा CCIला आलो तेव्हा माझा भाऊ आला भेटायला, की क्राऊड आहे काय आहे तुमच्या मुंबईला. मी त्या मुंबईच्या क्राऊडाचाच आहे, क्रिकेट क्रेझी आहे. पण तेव्हा तर विसरता येणार नाही कधी बिलकुल एवढं. नाही. म्हणजे आणि सांताक्रूजचे ब्रेबॉर्न लोक होते. सॉलिड ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये फुल झाला होता. तेव्हा आपलं चेअरमॅन हे होतं विजय मर्चंट. ते ओपन रेड कार्पेटमध्ये. आणि इंदिरा गांधींच्या भेटीच्या वेळी काय म्हणाले होते त्या प्राईम मिनिस्टर? ते सांगितलं वन ऑफ द बेस्ट थिंग यू हॅव डन टू बी इन इंग्लंड. And main was the Siddharth Shankar Ray. He was keen in cricket. हां त्यांनी हे सगळं जुळवून सगळं हे आणलं. केलं. पण म्हणजे आता तुम्ही इंग्लंडवरनं परत आल्यावर स्वागत कसं झालं ते सांगितलं, पण तुम्ही इंग्लंडला गेलात राईट. तेव्हा वेस्ट इंडिजच्या कॉन्फिडन्सवरती गेला होतात. परत अजित वाडेकरच कॅप्टन होते, गावस्कर होते.
चेंजेस झाले होते हां टीममध्ये. 2-3 चेंज म्हणजे पण मायनर चेंजेस Minor changes, होते. पण इंग्लंडला गेलात तो कॉन्फिडन्स होता की हरवू शकू इंग्लंडला त्या कंडिशनमध्ये? हां, कॉन्फिडन्स सॉलिड होते तेव्हा. ॲक्च्युली बघायला गेलं तर फर्स्ट टेस्ट हो लॉर्डवरती ती वी कुड हॅव वन द मॅच येस 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 बिकॉज ऑफ एम्पायरिंग. ते लोकचेच एम्पायर होते. हां तर आपला चंद्राची की व्यंकटची बॉलिंगमध्ये कॅप्टन प्लम LB होता, दिला नाही आऊट. आणि आपल्याला जिंकायला काही कमी रन्स पाहिजे होते, ड्रॉ झाली मॅच. हां. आणि तिसरी टेस्ट मॅच जिंकलो ना आपण. तिसरी मॅच, सेकंड टेस्ट मॅच वी कुड हॅव लॉस्ट द गेम हां अँड वी वर लकी बिकॉज ऑफ रेन. अच्छा हां मँचेस्टरमध्ये मँचेस्टरमध्ये बॉल मुवमेंट सॉलिड होते. वी आर व्हेरी लकी टू एस्केप. एस्केप द मॅच. आणि थंडी होती चिखर. पण तिसरी टेस्ट मॅच कॉन्फिडन्स होते बिकॉज ओव्हलमध्ये टर्निंग विकेट आहे, ड्राय आणि टर्निंग विकेट ॲडव्हान्टेज. चंद्रशेखर घेतले विकेट आणि व्यंकट पण हेल्प केले ते मध्ये. पण त्या टेस्ट मॅचमध्ये म्हणजे तिकडे पण तुम्हाला परत ते झोनल गोष्टी असतील, वेस्ट झोन, साऊथ झोन, ईस्ट झोन जे काही असतील त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे संधी मिळाली नाही. पण जिकडे संधी मिळाली ती तुम्ही सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून करेक्ट म्हणजे दिलीप सरदेसाईंच्या ऐवजी तुम्ही आत गेलात आणि कॅच घेतला डॉलिव्हर याचा. ते मेन बॅट्समन होते ते लोक. व्यंकटची बॉलिंगवरती मिड ऑफवरती कॅच घेतली मी. इंटरेस्टिंग. आणि मला मगाशी म्हणजे आता मी परत थोडासा वेस्ट इंडिजला येतो कारण ते मला मगाशी विचारायचं होतं राहिलं. आपण जी टेस्ट मॅच जिंकलो राईट वेस्ट इंडिजमध्ये, त्याच्यात सलीम दुरानींनी काय कमाल केली होती ते आम्हाला सांगा ना त्या टेस्ट मॅचमध्ये ज्याच्यामुळे ती मॅच फिरली. ते मॅच चालू झाली होती, 1-2 विकेट गेली होती, गॅरी सोबर्स आला आणि सडनली सलीम दुरानी काय झटका झाला आणि जाऊन अजित आणि जयसीमा गोष्टी करत होते. सलीम दुरानी सांगितलं मला बॉल द्या, मी विकेट घेऊन देतो तुम्हाला. बॉल दिला ते लोकला फील्ड करेल. फर्स्ट बॉलमध्ये गॅरी सोबर आउट झाला, सेकंड बॉलमध्ये लॉईड आउट झाला, कॅच आउट. आणि बॉल परत दिला, आता तुम्ही या जे करायचं करा तुम्ही. ते कॉन्फिडन्स इतकी होती त्यांच्यामध्ये. एक तो हाईट, स्पिन मस्त होते त्यांचे. कॉन्फिडन्स किती होते ते माणूसला बघा. घेऊन दिला ना, सांगितलं आता तुम्ही जे करायचं करा. पण क्रेडिट परत कॅप्टनला पण दिलं पाहिजे की त्यांनी दिली. कोणाला विचारा, जयसीमाला विचारा, चला बरं बघू काय करणार. 2 विकेट घेऊन दिले, आता घ्या तुम्ही. आणि मॅच जिंकली. त्यांच्यामध्ये आबिद अली पण मस्त होते फास्ट बॉलिंगमध्ये, सुसूरपट्टी. ते पण 2 विकेट घेतले त्यांच्यामध्ये. पण वेस्ट इंडिज झालं, इंग्लंड झालं, सेलिब्रेशन झालं, पण मग त्याच्यानंतर कधी संधी का नाही मिळाली? गॉडफादर आम्हाला आमचं सेक्रेटरी सांगितलं, गुलाम अहमद, यू विल हॅव टू वर्क हार्ड. इफ यू वॉन्ट टू कम अप, यू हॅव टू वर्क हार्ड अँड कम अप. आय एम नॉट गोइंग टू हेल्प यू आउट. काय पण पाहिजे ना, आमच्या मुलगा आहे, यंगस्टर आहे, त्याला बॅकअप पाहिजे, ते होतात ना आमच्याकडे. बस रणजी ट्रॉफीमध्ये आहे, स्कोअर करा. इफ यू आर गेटिंग चान्स यू विल विन. मी आता फक्त थोडंसं मागे घेऊन जातो कारण म्हणजे मी फक्त सांगतो की म्हणजे हे जे म्हणतायत गॉडफादर नाही, रणजी क्रिकेटमध्ये हैदराबादसाठी खेळताना 91 मॅचेस आहेत, 4687 रन्स आहेत, 8 सेंचुरी आहेत, 22 हाफ सेंचुरी आहेत. मी म्हणजे आत्ताची माझी पिढी असू दे किंवा माझ्या नंतरची असू दे किंवा एखादी माझ्या आधीचीही असू दे, त्या काळामध्ये एवढ्या रणजी मॅचेस एवढी वर्ष खेळणं, कारण रणजी मॅचेस झोनल व्हायच्या, म्हणजे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र यांच्याबरोबर दरवर्षी खेळायला मिळायचं. त्याच्यानंतर पुढे गेलं तर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल जी कुठली मॅच मिळेल ती मिळायची आणि त्याच्यानंतर दुलीप ट्रॉफी झोनल व्हायच्या. एवढ्याच मॅचेस व्हायच्या. त्या मॅचेसमध्ये तांसू लागून एवढ्या मॅचेस खेळायला मिळणं,
त्याच्यात एवढ्या रन्स करणं आणि परत इंडियासाठी चान्स न मिळणं, म्हणजे याचा अर्थ पण मला म्हणजे मी ॲनालाइज करताना हेच फक्त मला तेच वाटलं की म्हणजे तुम्हाला एक टेस्ट कॅप मिळाली, बरोबर. त्याच्यासाठी गावस्करांना थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण आपल्या इकडे अमोल मुजुमदार आहे, कॉर्नर विलियम्स आहे, धीरज जाधव आहेत, असे कित्येक जण आहेत, शिवलकर आहेत. नाही म्हणजे म्हणजे कॉर्नर विलियम्स आणि धीरज जाधव तर म्हणजे 15त होते आणि खेळले नाही. कॉर्नर विलियम्स मॅच खेळला आणि ती नंतर अनऑफिशियल टेस्ट मॅच झाली. म्हणजे हे पण लालचंद राजपूत पण असायचं आहे ना, अनऑफिशियल टेस्ट खेळले. नाही पण लालचंद राजपूत इंडिया खेळले. हे लोक नाही खेळले. लालचंद राजपूत त्यांना इंडिया कॅप मिळाली, म्हणजे ज्यांना जी कॅप मिळायला पाहिजे त्याला नाही मिळते. असं त्याच्यामुळे म्हणजे तसं होतं. पण मला सांगा की तुमच्या म्हणजे मुंबई क्रिकेटचे अनेक एपिसोड होतात, मुंबई क्रिकेटचे बरेच जण येतात. आज मला खूप बरं वाटतंय की कोणीतरी हैदराबाद क्रिकेटमधनं आलंय आणि मराठीत बोलतायत आणि कट्ट्यावरती गप्पा मारतायत. तर तुमचं हैदराबादलाच पूर्ण चालू झालं. स्कूल कॉलेज सगळे हैदराबादला, स्कूलला पण लीड केले. पण तुम्ही मराठी मुंबईत आल्यावर शिकलात का हैदराबादला? हैदराबादला जे मी स्कूलला होतो, विवेकवर्धिनी मल्टीपर्पज हायस्कूल, त्यांच्यामध्ये मोस्टली जे टीचर्स होते ते 75% महाराष्ट्रीयन होते. आणि आमचे फ्रेंड सर्कल पण मोस्टली हाफ द बॉईज वेर महाराष्ट्रीयन. आणि आमच्या मोठ्या भाऊच्या टीममध्ये पण 3-4 प्लेयर महाराष्ट्रीयन होते. ते रेग्युलर भेटायच्या आणि गोष्टी करायच्या मराठीमध्ये केव्हा केव्हा असा. तेपासून मराठी चालूच आहे. आणि मुंबई आला तर मस्त झाले. नाही कारण कित्येक प्लेयर येतात मुंबईचे सुद्धा, ते जास्ती मराठी बोलताना इंग्लिश बोलतात, त्याच्यापेक्षा जास्ती मराठी तुम्ही बोलताय. बॉम्बेला पण खेळलो आपलं कांगा लीग, टाइमशील. आमची कांगा लीगमध्ये सगळे महाराष्ट्रीयन बॉयज होते सगळे. ते मराठीमध्ये गोष्टी करायचे ते सगळे, बिंदास सांगायचं. पण स्कूल क्रिकेट, कॉलेज क्रिकेट, युनिव्हर्सिटी क्रिकेट सगळं हैदराबादमध्ये? सगळं हैदराबादमध्ये. मग हैदराबादमध्ये पहिली मॅच कुठली बघितली इंटरनॅशनल? 69ला न्यूझीलंडवाली, इंडिया न्यूझीलंड टेस्ट मॅच जी आपण मगाशी बोलत होतो. ते बघितलं. आणि बहुतेक वेस्ट इंडिजच्या मॅच पण होती तिकडे, आय डोंट रिमेंबर, पण ही मॅच बघितली मी 69ची. त्या मॅचची आम्हाला गंमत सांगा ना जरा. ते मॅचमध्ये काय झालं, आपण 5 दिवस ती मॅच होते. ते लोकला जिंकायला 3 विकेट पाहिजे होते वेस्ट इंडिया न्यूझीलंडला. आणि नशीब पटवडीशा असं असतं, खाली पाऊस पडला स्टेडियम मध्येच पडला, फक्त सॉलिड, फक्त स्टेडियम मध्येच, आजूबाजू पण नाही. माझे कॉलेज बाजूचे होते, वॉकिंग डिस्टन्स. तिकडे पण जाऊन आलो, पाऊस नाही, काही नाही. घरी आलो तेव्हा पण पाऊस नाही, काय. खाली स्टेडियममध्ये पाऊस आला. आणि इतकी पाऊस आला की सगळे न्यूझीलंडचे प्लेयर ग्राउंडवरती जाऊन बकेटच्या बकेट पाणी घेऊन फेकत होते बाहेर. म्हणजे ते ग्राउंड क्लीन करत होते, ते ग्राउंड, बिकॉज ते लोकला जिंकायला हवं. बिकॉज ऑलरेडी वी वर 1-1. दे वॉन्टेड टू विन द सिरीज. असं झालं. नंतर आमचे प्लेयर्स बालड्या घेऊन जात होते. आणि मग अंपायर्स पण नाही सांगितलं, आम्ही काय करणार नाही. अंपायरची ड्युटी होती, ते सांगेल ना, आमची ड्युटी पिचवरती आहे, इकडे नाही, पाणी उचलायचं आमचं काम नाही. वॉशआउट झाले शेवटी. वॉशआउट झाले. म्हणजे तुमचं क्रिकेट पहिलं इंटरॅक्शन असं झालं स्टेडियमवरती. तेव्हा कव्हर हे सगळे नव्हते ना अगोदर. बरोबर. ते ॲडव्हान्टेज आपल्याला भेटले आणि ते आपण दोन्ही हाताने घेतले. असं झालं. नाहीतर न्यूझीलंड विरुद्ध पहिली सिरीज तेव्हाच हरलो. करेक्ट. इंटरेस्ट. तेव्हा काय लोकल जिथे पण जातो आपण, ते लोक त्यांच्या हिसाबी ते विकेट बनवते. आता इंग्लंडला गेलो आपण, ग्रीन टॉप. न्यूझीलंड गेलं ग्रीन टॉप. ऑस्ट्रेलिया असं.
बरोबर. जेव्हा ते इंडियाला येते तर आपण स्पिन ट्रॅक बनवतो. ट्रॅक बनवणं. आता कम्प्लिटली चेंज झालं आहे. हम्म. आता ICC मध्ये असा स्ट्रिक्ट रूल्स आले की परफेक्ट विकेट बनवायचं हेच. पण तुमचं रणजी क्रिकेट किती साली पहिल्यांदा केलं रणजी ट्रॉफी? 69 का? ते स्टोरी पण सांगतो तुम्हाला. हां. मी सकाळी सकाळी एव्हरी डे फतेह मैदानला जातो ट्रेनिंगला. फुल ट्रेनिंग 1.5 तास असते आमचे. 20 राऊंड घ्यायच्या स्टेडियमच्या रनिंग, नंतर जिम आपला जिममध्ये जायचं, स्ट्रेचिंग फुल करायचा, नंतर बार यायचा. मी, माझा भाऊ आबिद अली आणि 2-3 बँकचे होते. बार येऊन 10,000 स्किपिंग करायचा नॉनस्टॉप. तेव्हा 8 वाजता क्लब चालू झालं. सगळे चाय वाय पिऊन घरी जातो. ते दिवस मी घरी गेलो, सेक्रेटरीचा फोन आला मानसिंगच्या. तेव्हा मानसिंग सेक्रेटरी. तर माझा फादरच्या ऑफिसमध्ये फोन केला. आमच्याकडे फोन नाही होता बाजू. फादरनी फोन केला आमच्या बाजू नेबरला, ते पण आमचे सगळेही होते. ते सांगितलं आत्ताच्या आत्ता तू बॅग पॅक कर आणि फतेह मैदान स्टेडियममध्ये जातो. मी काय झालं? पटोडी येणार नाही, त्याला ताप आलाय. हां. ते मॅचच्या दिवशी, आदल्या दिवशी 2 दिवस अगोदर ते येणार नाही, तुला घेतलाय त्यांचं नाव ठेवायचं. हे माझा फादरचा ॲडवाईस. ते मॅच आम्ही गुंटूरला गेलो होतो कारमध्ये बाय रोड. अच्छा. असा डेब्यू झाला. हा, तर म्हणजे पतोडींमुळे तुमचा डेब्यू झाला. ते मॅचमध्ये 152 बनवलं मी डेब्यू मॅचमध्ये. आणि ते म्हणजे पण काय झालं, आमचा एक प्लेअर होता वैदियर खान. मी आणि दोघे 250 रनची पार्टनरशिप झाली 1 तासमध्ये. एका तासामध्ये? हां. ते काय करायचं, मिड विकेट इकडे जे काही 2 रन घ्यायचे होते, आम्ही 3-3 रन घेत होतो, 4-4 रन घेत होता. इथे फास्ट रनिंग बिटवीन द विकेट होते ते. आता तू 2 रन घ्यायचे, 1 रन घेते. हे झाले होते तेव्हा. सेकंड मॅचमध्ये पण असं झालं. सेकंड मॅच केरला अगेन्स्ट होते. आबिद अली मी ओपन गेले. फर्स्ट ओव्हरमध्ये मी ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह घेतली. फर्स्ट बॉल कॉन्फिडन्स आहे इथे बरी झाली होती. म्हणजे मी सांगितलं हे मॅच पण 100 होणारच. आबिद अली स्क्वेअर कट करले फास्ट, फट करून फास्ट बॉलरला, आणि पॉईंटच्या हातमध्ये बॉल आला आणि ते धावून माझ्याकडे गेले. यू हॅड टू सॅक्रिफाईस. आय हॅड टू सॅक्रिफाईस दॅट मॅच. नंतर संध्याकाळी ते गॉट द रन्स. ही गॉट 175 रन्स. आबिद अली स्कोरच नाही होते त्यांचे, ते झाले. नंतर संध्याकाळी आले, आमच्या सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये बोलवले आबिदनी मला. सेक्रेटरी ते सांगितलं की शर्म नहीं आती तुमको, बच्चे को रन आउट किए, इतना अच्छा खेल, पहले ओव्हर में 3 रन 3 बाउंड्री मारा. काय नाही, असा डोका खाली आबिद. एवढ्या मोठ्या प्लेअरला सेक्रेटरीनी सांगितलं, इंडिया प्लेअरला. इंडिया पण ते पण इंडिया प्लेअर होते ना, गुलाम अहमद. बाहर येऊन अरे छोटू सॉरी हां मेरे रन्स नहीं हो रहे थे. 175 ते मॅचला केले. असं झालं ते मॅचला. इंटरेस्टिंग. खरोखर इंटरेस्टिंग. म्हणजे त्या सीझन नंतरच म्हणजे तुम्हाला लगेच साऊथ झोन पण मिळाला असेल. करेक्ट. साऊथ झोन पण खेळलो. साऊथ झोन पण खेळला. तर म्हणजे साऊथ झोनला तुम्ही आलात. हां. साऊथ झोनला त्या सीझनला ट्रॉफी मिळाली. बरोबर. तर म्हणजे ब्रेबॉनला मॅच होती वेस्ट झोनशी. तर वेस्ट झोनशी झालेलं ते पहिलं इंटरॅक्शन होतं का आधी झालं होतं? तेव्हाच पहिल्यांदाच ना वेस्ट झोन वाल्यांची. पण अगोदर युनिव्हर्सिटीमध्ये सगळे खेळले होते. बरोबर. गावस्कर, मिलिंद नेगे सगळे. तेव्हा पण बॅटिंगवरती होते मॅचेस सगळे नागपूरला. ते मॅचमध्ये लगभग सगळे फर्स्ट मॅच मी मिस केलो 100ला 2 रन युनिव्हर्सिटीला. नंतर
सगळे मॅचला 100 आहे. अच्छा हो का, युनिव्हर्सिटीला सगळ्या सुद्धा. match. ते मॅच आम्ही जिंकलो. ऑल इंडिया रोहिंटन बारिया ट्रॉफी. फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ उस्मानिया युनिव्हर्सिटी. अच्छा. आणि ते पण आणि तेव्हा मजा काय, हरवलं कोणाला? बॉम्बेला. बॉम्बेलाच ना. हा. ते पण आम्हाला पॉकेट मनी ₹5. त्यांच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि टी. डिनर. तेव्हा व्हॅल्यू होती पैशाची. आणि एव्हरी इव्हनिंग वी यूज टू सी मूवी नागपूरला. नागपूरला. आणि सर्कस पण बघितलं आम्ही. अच्छा. त्यांच्यामध्ये विझी ट्रॉफी पण चालू झाली तेव्हाच. हा. तेव्हाच मी सुनीलचा रेकॉर्ड तोडले ते मॅचमध्ये फायनलला. अच्छा. सुनील 212 केले, हा. मी 218 केले. ते फायनलमध्ये आम्ही 10 रन हारून घेतले. 10 रननी हारले आम्ही. हारलात तुम्ही त्या हा. match मध्ये. अच्छा. हा. मी झालो 4th न्यू बॉलमध्ये आउट झाला. 7 फिल्डर ऑन द लेग साईड. ऑन द लेग साइड. लेग साईड. अरुण वर्धे, अनवर शेख सगळे बॉलर होते. आणि खाली एक कव्हरमध्ये आणि थर्ड मॅन फिल्डर. बॅटिंग काय बाउन्स असते, फट करून मारायच्या 2 फिल्डरमध्ये 4 असं. लागला बॅटला की 4च जाते. आणि मी जे बॅट वापरत होता किती लाईट होता. ते सगळी बघली, ही बॅटचे कैसा खेळ रे तू, असं सांग. पण ती दुलीप ट्रॉफीला तुम्ही ज्या म्हणजे त्यावेळी सिलेक्टर्स काय वेस्ट झोनला व्हॅल्यू करायचे. सॉलिड व्हॅल्यू. करेक्ट. तर वेस्ट झोन विरुद्धची जी इनिंग आली 134ची, तेव्हा कुठेतरी वाटलं का की इंडियासाठी आता आपल्याला नाही, ते काय विचारत नाही. तेव्हा विचारत होते. तेवढा काळला आपला हे होता चेअरमॅन, आपला विजय मर्चंट होते. आणि राजभाई हात्याला बोलवलं इंग्लंडपासून. फास्ट बॉलर होते. ते सांग ही इज द फास्टेस्ट बॉलर, विल डू एव्हरीथिंग. बरोबर. आला ते. आम्हाला काय, मला काय हेच नाही होते. तर आमचे काय जे प्रॅक्टिस करत होते आम्ही हैदराबादला, गोविंदराज फास्ट बॉलर होते. न्यू बॉल ओपनिंगमध्ये मी जातो बॅटिंग चालू करायला नेटमध्ये. आणि ते 18 यार्ड्समध्ये बाउन्सर टाकायचा मला. 18 यार्ड्सची बाउन्सर टाकायचा. आणि इतर घ्यायचा तेव्हा थायपॅड पायपॅड मला माहीत नाही होतं. घेतली, ब्लू झाले सगळे. पण बॉल स्टेडियमच्या बाहेर मारायचा. ते माझा स्ट्रोक हेच होतं, पुल करायचा, स्क्वेअर कट करायचा, मध्ये मध्ये कव्हर ड्राय. आणि हात्यामध्ये काय शॉट टाकायचा. आणि माझा रेंज कुठे होता, रेंज फुल मिड ऑन टू फाईन लेग. कुठे पण आय कॅन हिट द बॉल. लेग साईडवरती. त्यांच्यामध्ये सिलेक्टरने सगळे बघितलं. ते सांगितलं हे असा बॅट्समॅन आपल्याला पाहिजे वेस्ट इंडिजमध्ये, की ते तिकडे फास्ट बॉलर आहे, शॉट टाकणारच आहे. जेव्हा सिलेक्शन झाला, आम्ही खाली बसलो होतो CCIमध्ये संध्याकाळी. मी, आबिद अली हे सगळे बसले होते. आले विजय मर्चंट साहेब, खाली येले. आणि ते सांगितलं, वी आर गिविंग गिफ्ट, आय एम गिविंग गिफ्ट टू यू, बर्थडे गिफ्ट टू यू, यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर इंडिया. असं झालं. कारण त्यावेळी वेस्ट झोनमध्ये सुद्धा चंदू बोर्डे होते, हेमंत कानिटकर होते, एकनाथ सोलकर होते, दिलीप सरदेसाई होते, सगळे होते. त्या सगळ्या म्हणजे यांच्या समोर ती करायचं score. कारण दुलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनला हरवणं ही मोठी गोष्ट होती ना त्यावेळी. करेक्ट. ते लोक सॉलिड होते टीम. त्यांच्यानंतर ईस्ट झोन फायनलमध्ये. हो. त्यांच्या नसीब बघा, आमच्या विकेट किपरच्या 4 कॅच घेतले, एक स्टम्पिंग घेतले, टीममध्ये आले जीजी बॉय. तेव्हा शरद हराते आणि आपला हे पण होते, बिहारचे हे होते दलजीत सिंग. ते पण होते टीममध्ये. गोष्टी होती त्यांची पण. पण तिकडे काय
ईस्ट झोनमध्ये कोई नाही कोई नाही कोई नाही, घ्यायला घ्यायला घ्या घ्या. टुरिस्ट. नंतर इंग्लंड टूरमध्ये ड्रॉप, इंग्लंड किरमानी आला, किती किरवडे. सलीमबाई गेला, जयसीमा गेला, अब्बास अली बेगाला, किरमानी आला, चंद्र आला इंग्लंड टूरला. हे स्टोरी तेव्हा. नाही, पण रणजी करिअरमध्ये पण तुमच्या खूप मेमोरेबल हा innings होते खरं. इनिंग्स आहेत, सेंचुरी आहेत. तर पण जी कट्टेकरांसाठी जी एकदम अशी जवळची मॅच आहे, ज्याच्यावरती आम्हाला म्हणजे हेमंत केंकरे असू देत किंवा मिलिंद रेगे असू देत, जे कट्ट्यावरती आलेले आहेत, अशा अनेकांनी त्या मॅचबद्दल आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. ती म्हणजे 1976 सालची रणजी ट्रॉफीची क्वार्टर फायनल, ज्याच्यामध्ये काय अब्बास अली बेग होते, जयसिम्हा होते, पतौडी, आबिद तुम्ही अली. होतात, पतोडी होते, सय्यद अबिद अली होते आणि पतोडी. हा, ही सगळी म्हणजे फुल टीम होती आमची. त्यावेळी म्हणजे जे आम्हाला सांगितलं तर त्यावेळी असं होतं की इट इज हैदराबाद कप टू लूज, करेक्ट, असं हे होतं. असं म्हटलं जात होतं. आणि काय पहिल्या इनिंगमध्ये मुंबई 222, करेक्ट, हैदराबाद 281. त्याच्यानंतर पासूनची आम्हाला गंमत सांगा काय झाली. 275ला 4, त्याच्यात तुमचा मित्र अशोक मंकड 136ला खेळत होते. बरोबर. आणि म्हणजे म्हणजे आत्ता पण असंच असतं की पहिल्या इनिंगचा लीड म्हणजे जिंकलं, त्याच्यामुळे जिंकलं, तो हा, तुम्हाला तेच. मिळाला होता. बरोबर. आणि शेवटचा दिवस होता आणि अशोक मंकड अजून खेळत होते. आणि मुंबईला जर का ती क्वार्टर फायनल जिंकायची होती तर आउटराईट जिंकायला हवं होतं, कारण पहिल्या इनिंगचा लीड गेला होता. त्याच्यानंतर काय झालं? त्यांच्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स झाला आमच्या कॅप्टन आणि ते, आपल्याला लीड भेटली आहे, करू आपण बरोबर बॅटिंग करू. स्टार्टिंग बरोबर दिली आम्ही, मी आणि नाही, पण आधी ती इनिंग डिक्लेअर कशी झाली? डिक्लेअर काय झालं, कारण अशोक मंकड डिक्लेअर करत नव्हते. नाही, तेव्हा काय झाला, विनूभाई आला तिकडे मॅच बघायला. हा, ते कोणी नव्हते, कोच बीच नाही, विनूभाई बघितला त्याला अशोकला मेसेज पाठवला, आता अरे गांडा डिक्लेअर करावे, जितू आहे तो डिक्लेअर कर. तेव्हा ते डिक्लेअर केलं आणि मिडल ऑर्डर कोलॅप्स झाले ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. 146ला ऑल आऊट झाले. ओव्हर कॉन्फिडन्स झाले ना मध्ये मधला बॅट्समनचे, अरे आपण लीड घेतला आता काय करायचं. हे कॉन्फिडन्स चिकार हे असते. केव्हा पण क्रिकेटमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स जायला न पाहिजे. कुठली पण मॅच हो, छोटी मॅच पण हो, कांगा लीग हो, रणजी ट्रॉफी हो, IPL हो, सगळे मॅचमध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही गेला तुम्ही मॅच घेतली. राकेश टंडननी 6 विकेट घेतली. 6 विकेट घेतली. त्यांच्या नशीब होतं ते दिवस. पण ती मॅच फिरेल असं वाटत होतं तुम्हाला हैदराबादला, कारण जयसिम्हा होते. मला तो आम्हाला सांगतो विकेट कसाला फेकलं तुम्ही. अरे मी सांगितलं तुम्ही यात बॅटिंग केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही पण आऊट झाला ना. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही आऊट झाला, ते सगळे गप बसले सगळे. हे झालं स्टोरी. पण मॅच नंतर माहोल काय होता? काय होतं, सगळे गुपचूप जिंकायची मॅच हारली. नशीब होते की आपण ते मॅच जिंकायला पाहिजे होते. अगर ते मॅच जिंकली तर आम्ही रणजी ट्रॉफी 100% जिंकून जाणार. नशीब पण पाहिजे. तेच आहे. पण म्हणजे त्यावेळी मुंबई आणि हैदराबाद क्रिकेटमधला फरक तुम्हाला जाणवला? ते मुंबईचे काय, मुंबईचं ते टफ मॅच, सगळे टफ मॅच विकेट होते तिकडे बॉम्बेला. आमच्याकडे खाली एकच विकेट होती हैदराबादला स्टेडियममध्ये, बाकी सगळे आम्ही मॅटिंग विकेट. बिकॉज ऑफ दॅट ॲडव्हान्टेज दे गॉट बॉम्बे बॉयज. असं झालं. पण मग तुम्ही हैदराबादहून मुंबईकडे कसे काय जॉबसाठी आलो तिकडे. म्हणजे रणजी तिकडेच खेळत होतात पण मुंबईला रेग्युलर खेळायचं. ते अगोदरच सांगितलं, जेव्हा पण मॅच असते रणजी ट्रॉफी,
मी तिकडे जाणार, खेळून येणार. हम्म. तुमची मॅच कुठे पण हो, हम्म. टाईम शेल्डची आहे, तुम्ही मला रिलीज करायला पाहिजे. ते सांगितलं ओके विल रिलीज यू. हम्म. असं झालं त्या मॅचमध्ये. पण मफतलालला पण तुम्ही खेळलात आणि सलग 9 वर्ष. 9 वर्ष जिंकले मग टाईम शेल्ड रेकॉर्ड पण झाले. तेव्हा कोण कॅप्टन होतं? अशोक मंकड सगळी वर्ष तेच कॅप्टन होते. सगळी ऑलमोस्ट आमची टीम रणजी ट्रॉफी टीम होती. त्यावेळी कोण कोण होतं टीम मध्ये आमच्या मफतलाल? ते बघा अशोक मंकड, पार्थसारथी शर्मा, उदय जोशी, धीरज परसन्ना, निरंजन ब्रदर्स हम्म. आणि बेंजामिन, हम्म. शौकत दुधा, दुकानवाला, मी होते, हम्म. तुकाराम सुर्वे होते. तुकाराम सर ठाण्यात. ठाण्याचे. हां. हे अशी आमची टीम होते. मध्ये योगराज सिंग पण आले होते 2 वर्ष. अच्छा, म्हणजे युवराज सिंगचे फादर वडील. अच्छा. 2 वर्ष ते पण होते इकडे. अच्छा. आमची रेग्युलर प्रॅक्टिस CCI मध्ये CCL. कंपल्सरी 2:30 वाजता सगळे प्लेयरला यायलाच पाहिजे CCI मध्ये. अगोदर ट्रेनिंग करायचा फुल, फिल्डिंग प्रॅक्टिस हे नंतर नेटमध्ये जायचं. नेटमध्ये पण काय झालं, मेन जे बॅट्समन असते आमचे त्याला अर्धा तास बॅटिंग द्यायचं. 15 मिनिट्स फास्ट बॉलर चेंज करायचा, स्पिन. नंतर नेक्स्ट बॅट्समनला स्पिन अगोदर खेळायचा, नंतर फास्ट बॉलरला 15 मिनिट असा. आणि वीकमध्ये बॉलरला बॅटिंग द्यायचं. बॅटिंग. हे पद्धती होती आमची, माझी होती. हां. पण 9 वर्ष क्रेडिटेबल आहे. पण म्हणजे त्यावेळी समोरच्या टीम मध्ये सगळे असतील ना, मोठे सगळे मोठे प्लेयर. मोठे प्लेयर होते सगळे. बेस्ट टीम वॉज ACC होती. नंतर आपली सेंचुरी रेऑन होती. टाटाज असतील. हो, बरोबर. हे सगळे होते मोठे प्लेयर होते सगळीकडे. हां. पण त्याच्यापैकी कोण त्यावेळेच्या कुठल्या प्लेयर्स बरोबरच्या अशा आठवणी आहेत त्या लक्षात आहेत, किंवा म्हणजे चंदू बोर्डे असू देत किंवा कोणीही असू देत, त्यावेळेच्या अशा कुठल्या प्लेयर बरोबर लक्षात राहिलेल्या गोष्टी आहेत, किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळालंय, किंवा असं कुठल्या प्लेयर्सच्या बाबतीत तुम्हाला जास्ती वाटलं हैदराबादहून मुंबईला आल्यावर? मुंबईला आलो तेव्हा ते काय हे नाही होते, म्हणजे काय कोणाला बघायचा खेळायचा हे नाही. आपला स्वतःचाच गेम खेळायचा, जे पण इम्प्रूव्ह करायचं स्वतःचाच हे करायचा. पण कोण गायडन्स नाही होते आमच्याकडे. येऊन सांगायचं अरे तू ऐसा क्यों खेळ रहा है, ऐसा क्यों खेळ रहा है. आपला स्वतःच कॉन्फिडन्स पाहिजे. की कोणाला गायडन्स हे करायचा नाही करायचा हे नाही. गायडन्समध्ये काय, प्रॅक्टिसमध्ये जे पण आपण मिस्टेक करतो ते मॅचमध्ये नाही करायचं, हे होते. पण तुमच्याबरोबर टूरला इंग्लंडला असू दे, वेस्ट इंडिजला असू दे, तुमच्याबरोबर म्हणजे तुम्ही कोणाबरोबर असायचात जास्त? स्टार्टिंगमध्ये अशोक मंकड होते वेस्ट इंडिजला. स्टार्टिंगमध्ये जमैकाला सुनील होतं पार्टनर. अच्छा, सुनील गावस्कर होते. नंतर ते चेंज झालं, अशोक मंकड आला. आणि इंग्लंडमध्ये बिशन सिंग बेदी होता. अच्छा. फुल टूरमध्ये. म्हणजे फुल एंटरटेनमेंट. लंच डिनरला जायचा मी, आबिद अली आणि बिशन सगळे जायचे कुठे पण. आणि सकाळी उठून एक्सरसाइज हे करायचं. आणि त्यांच्या रोजच्या रोज डायरी लिहायचं बिशन सिंग बेदी, रोज इव्हनिंगला, मॉर्निंग टू इव्हनिंग काय झालं आहे. अच्छा. वेस्ट इंडिजमध्ये पण असं, वेस्ट इंडिजमध्ये आबिद अली होता बिशन सिंगचा पार्टनर. अच्छा. रोजच्या रोज लिहायच्या डायरी. हो का? हां. बहुतेक त्यांच्या बुकमध्ये पण असणार बिशन सिंगच्या. बरोबर. 2-3 बुक काढले ते. बरोबर. सगळे डिटेलमध्ये लिहिलं आहे ते सगळे. बरोबर. ते हॅबिट बघितलं मी. पण मग कधी असं वाटलं नाही की मुंबईला खेळण्याचा प्रयत्न करावा त्यावेळी? ऑफर दिली होती मला. हां. मी सांगितलं मला 5 इयर्सचे हे द्या कॉन्ट्रॅक्ट, तर खेळणार. तुम्ही सांगितलं 1 वर्ष खेळणार, थोडा स्कोर नाही झाला, बार केला तर
तिकडचा ना इकडचा. ऑफर दिली होती मला. कोणी दिले होते ऑफर ते? तेव्हा आपला कोण होते सेक्रेटरी, ते पण दादरला भेटलं मला. मी शॉपिंगला आलो दादर कॉर्नरला, हां तेव्हा भेटले. मास्तर कोण आहे, फादर काय सांगत होता त्याला, ते सांगितलं तर खेळणार काय बॉम्बेला. मी सांगितलं मला 5 वर्षचा हे द्या, कॉन्ट्रॅक्ट द्या. कॉन्ट्रॅक्ट द्या, मी खेळतो, ड्रॉप नाही करायचा मला. ड्रॉप नाही करायचं. मी कसं सांगू असा, पण मी पण कसं सांगू, ड्रॉप केला तर काय करू मी, बरोबर. ते पण आहे ना. हैदराबादला ती सिक्युरिटी होती, Security ती होती लेगसी मिला. बिल्ड हां. केली होती. सिक्युरिटी होती तिकडे फुल. बरोबर. तुम्ही द्या सिक्युरिटी, मी खेळणार खेळणार. फुल 5 years. इंटरेस्टिंग. पण तुमची नंतर गावस्करांबरोबरची रिलेशन्स कशी होती? बरोबर, एकदम फ्रेंडली. फ्रेंडली. जेव्हा पण आता पण जेव्हा पण हे मीटिंग असते त्यांची, बर्थडे पार्टी हे सगळे हो. बोलवते आम्हाला. ते नो हेजगीच. फ्रेंडली. फ्रेंडली. आणि एकनाथ सोलकरांबद्दल आम्हाला जरा सांगा ना, कारण एकनाथ सोलकरांबद्दल तुलनेने कमी बोललं जातं. म्हणजे त्यांच्या फिल्डिंगबद्दल बोललं जातं. बरोबर. पण एकनाथ सोलकर व्यक्तिमत्व म्हणून कसे होते आणि ऑन आणि ऑफ दी फील्ड कसे होते, कुठल्या क्षणी ते खेळ उंचावायचे, ते जरा आम्हाला याच्या पिढीला कळू दे. एकनाथ सोलकर त्यांच्या स्वतःच कॉन्फिडन्स सॉलिड होता. आणि ते कुठून आला, हिंदू जिमखाना, फ्रॉम ग्राउंड्समॅनचा मुलगा. तेव्हा ते वरतून आला, स्लोली कॉन्फिडन्स किती झाला त्याला ते. आणि बॉम्बेला खेळला, लोकल मॅचेस हे सगळे. आणि त्यांचा आशीर्वाद बरे असते मोठे क्रिकेटरच्या, लाईक विनू मांकड हे लोकच्या. बिकॉज हिंदू जिमखाना, सॉलिड कॉन्फिडन्स होता त्यालामध्ये. त्याला एकदम बिंदास होते, काय हे नाही आऊट झाला बॉलिंग हे काय नाही, एकदम बिंदास. जेव्हा पण झालं कॉन्फिडन्समध्ये खेळणार. जे एखादा कॅच लक्षात आहे तुम्हाला? कॅच मी होते तिकडे फील्डवरती 2-3. हां. ब्रिलियंट फिल्डिंग, रिफ्लेक्सेस सॉलिड होते त्यांचं. आणि ते पोझिशनवरती उभा राहायचा, ते कॉन्फिडन्स पाहिजे. शॉर्ट लेग मीन्स डेंजरस पोझिशन. एक मिस झाला स्वीपमध्ये, या डोकावरती घ्यायचा आहे, पोटावरती घ्यायचा आहे, बॅकवरती घ्यायचा. डेंजरस पोझिशन. आणि त्यावेळी हेल्मेट पण नाही, थायपॅड नाही, काही नाही, आर्म गार्ड नाही, काही नाही, असंच ते कॉन्फिडन्स सॉलिड होते त्यांच्यामध्ये. आणि आपल्या बॉलरमध्ये कॉन्फिडन्स होते, मेन ते होते. त्यांच्यासाठी त्याला शॉर्ट लेगला हे करायचं. जेव्हा एक स्टोरी सांगतो त्यांच्या, आमच्या अलाहाबादला गेलो होतो मॅच खेळायला. लालबहादूरचं यांच्या नावावरती होते, त्याला कोट झाले होते तेव्हा रूममेट कोण घ्यायला विचारच नाही होते. आमची मफतलालची टीम सगळे त्याने नाही, उसको कोड लगा, हमको लग जाएगा, हमको लग. मी सर माझ्याकडे राहा ना, थोडी लागणार आहे मला. ते काय विकनेस असते त्यांच्यासाठी त्याला कोड लागलाय, मला लागणार नाही काय. त्याला तेव्हा शांती झाली त्याला. मग तो तुमच्या बरोबर राहिला. बरोबर कॉन्फिडन्स झाला तेव्हा त्यांचा. त्याला मेन काय कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. त्यांचा बॅकग्राऊंड बघा ना तुम्ही, कुठून आला, कसा आला, हार्डवर्क करून वरती आलाय, ते बघायला पाहिजे ना. प्रश्नच नाही. तेच आहे त्यांचं सॉलिड कॉन्फिडन्स होता स्वतःचा. आणि तुम्ही मग ठरवलं कधी की आता क्रिकेट खेळण्याचं, म्हणजे खेळण्याचं थांबवण्याचं कधी ठरवलं? क्रिकेट 79 मध्ये 79. रणजी ट्रॉफी हे सगळे
बिकॉज काय झालं होतं तेव्हा आमच्या प्लेयर आम्ही संघात खेळत होते हम्म. ते लोक सिलेक्टर झाले हो. हैदराबादला. हां. आणि माझा मोठा भाऊ पण होता तिकडेच. अच्छा. हां. ते काय सांगितलं, अरे इसको घडी घडी क्यों बुलाना बॉम्बे से. ओ. तेव्हा माझा खर्च हां. प्लेनमध्ये जायचा राहायचा माझा खर्च. हां. भाऊ सांगितलं तुम्हारे खर्चे पे थोड़ी आ रहे हो, वो खुद के खर्चे पे आ रहा है, खेल रहा है, लीग मॅचेस रेग्युलरली खेळत होते तिकडे. हां. स्कोर पण घेतलं, विकेट पण घेतलं. तो तेच माझा भाऊ, तुम्हारे बाप का क्या जा रहे हैं, काही को ड्रॉप कर रहे हो, उसको बुलाओ, उसको खिलाओ, तुम्हारे साथ खेला है, कॉन्फिडन्स आहे. हे झाला तेव्हा मी सांगितलं बस करू, आम्ही नाही खेळायचं. हम्म. इकडे भरपूर क्रिकेट आहे बॉम्बेमध्ये. बरोबर. हां. पण तरी 12 वर्ष तुम्ही रणजी खेळलात. हां 12 वर्ष. करेक्ट. हेच आहे आमच्या प्लेअरमध्ये आहे ना, हम्म. कोणाला केव्हा काढायचं ते इझी असतं ते. कोणाला आतमध्ये घ्यायचं, कोणाला. आता तुम्ही बिलीव्ह नाही करता, आत्ता हां. हैदराबादमध्ये अंडर-14, अंडर-19, अंडर-23 हम्म. तुम्हाला टीममध्ये यायचं आहे, पैसे द्या. ते पण डायरेक्टली नाही, कोच सांगणार. हम्म. ते सिलेक्टर आहे त्यांच्या हे असते. एक वेळा 52 प्लेस खेळले सीझनमध्ये. सीझनमध्ये. 4-4 प्लेयर घ्यायचा, खेळायचा, बसवायचा. त्यांच्यामध्ये काय पैसे द्यायला तयार आहे, सर्टिफिकेट भेटतो ना, जॉबमध्ये काम येतं ना, स्पोर्ट्स कोटाचं. हां. जॉबमध्ये काम येतं. पैसा गेला पण नोकरी मिळाली. नोकरी, स्वतःची नोकरी. हम्म. माझा कझन ब्रदरचा मुलगा होता. हम्म. एव्हरी मॅच ही यूज टू गेट 100 लीगमध्ये. हम्म. मला फोन केला, हां. काका अझरला सांगा ना टीममध्ये काय. नंतर मला सांगितलं की त्याला पैसे पाहिजे, 20-30 lakhs 20 lakhs असा. तेव्हा तुम्ही टीममध्ये येणार, नाही तर नाही येणार असं. हे सगळे स्पॉईल झाले क्रिकेट हैदराबादचे. नशीब की लास्ट इयर जिंकलं होतं ते लोक, बुचीबाबू. डामाडोल झाले सगळे क्रिकेटचे. म्हणजे तुम्ही झोन पॉलिटिक्स पासून, सिलेक्शन पॉलिटिक्स सगळे- पासून, सगळे. एज ग्रुप पॉलिटिक्स पासून सगळे सगळे आले. क्रिकेट कोळून प्यायलाय. पण मग रिटायरमेंट नंतर कोचिंग मध्ये मी कोचिंग केला बघा, बॉम्बेला केला अंडर-19. तेव्हा आपलं ऑल इंडिया जिंकले. पण त्या टीम मध्ये कोण होतं त्यावेळी मुंबईच्या? अमोलकर नाही, हे सगळे होते. अमोल मजुमदार हां. आणि दुसरे यालविगी होते. हां. कळलं. आता हां. सिलेक्टर आहे हो, आनंद आले. आनंद. हां. आणि दुसरं होते आपले चिकार नाव मला, हां. पण हे सगळे अंडर-19 वाले होते त्यावेळी. रॉबिन मॉरिस होते. रॉबिन मॉरिस होता, बरोबर. हां. फास्ट बॉलिंग करायचं आणि Fast ओपनिंगला bowling, यायचं. हां, हां. ते नंतर मी केलो आपला गोवाला केलो, अच्छा. जम्मू अँड काश्मीरला केलो. जम्मू अँड काश्मीरला पण गेलात. पण मग जम्मू काश्मीरच्या मेन टीमला का एज ग्रुप टीमला? मॉर्निंग अंडर-19 हां. 16ला, हां. नंतर दुपारी गर्ल्सला हां. त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचा. हां. ओनली अलाउड वॉज मी ओनली ओ. आणि माझी असिस्टंट, दोघे जण आतमध्ये जायचं आणि कोचिंग करायचं. ते 1 to 3 o'clock 10 o'clock प्रॅक्टिस करायचा. 3 to 6:30 सिनियर रणजी ट्रॉफी टीम, असं होतं ते. असं होतं. अच्छा. म्हणजे पूर्ण फुल हे डे, होतं. फुल हां. डे. नंतर मी गोवाला पण केलो. विदर्भाला 3 वर्ष होतं तिकडे कोचिंगला, अच्छा. 3 years. अच्छा. आणि मलेशियाला पण जाऊन आलो तिकडे पण सिनियर टीमला. म्हणजे तुम्ही रिटायरमेंट नंतर सुद्धा क्रिकेटची पूर्ण वेळ असोसिएटेड होता? या नॅशनल अकॅडमीमध्ये पण होतो मी स्टार्टिंगला, जेव्हा फर्स्ट टाइम चालू अच्छा. एनसीएला, बंगलोरला. बँगलोरला तेव्हा राजभाई सगळे हे होते, डायरेक्टर होते. अच्छा. राजबाईंबद्दल आम्हाला सांगा ना, काय अवलिया होतं ते क्रिकेटसाठी? क्रिकेटचा मॅड माणूस. क्रिकेट मीन्स
दुसरं काय पाहिजे नाही त्याला. जेव्हा पण तुम्ही टॉक करा क्रिकेटचेच टॉक करा बस. ग्रेट माणूस होता. क्रिकेटला तुम्ही त्याला जे सांगा ते करून द्यायला पाहिजे असं आहे म्हणून. ते फर्स्ट टाईम झाला ना तेव्हा आपला वांगणकर आहे, हेमंत वांगणकर, नॉट हेमंत, मकरंद वांगणकर रिक्वेस्ट केला हां की भाई हे लोक आहे, आम्ही ऑस्ट्रेलिया जाऊन पास करून आलं लेवल 3, हां मी संधू आणि हे. हां तेव्हा ते रिक्वेस्ट केला राजबाईला की भाई ह्याला घ्या, हे लोक लेवल 3 पास करून आले ऑस्ट्रेलियापासून. हां तेव्हा आम्ही फर्स्ट पर्सन कोचिंगसाठी तिकडे बँगलोरला. म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे जेव्हापासून क्रिकेट खेळता तेव्हापासून प्रत्येक आहे. हे बघितलेलं आहे. टाइम टू टाइम पण आत्ताचं क्रिकेट बघून कसं वाटतं? T20 आणि 100 आणि हे आता काय इंडियामध्ये बघा तुम्ही, पिचवरती बघा, फ्लॅट पिचेस आहे, पाय कुठे असतो, बॉल कुठे असतो, बॅट कुठे असतो, एज लागला पण 6 झाला. आधी ते बघा, आता IPL खेळला, इंग्लंडमध्ये गेला, आयर्लंडमध्ये काय झालं, फेल झालं सगळे. बॉल हलायला लागल्यावर हलायला तेच आहे विकनेस आपला, हेच आहे. थोडा बॉल मुवमेंट झाला मीन्स फिनिश. इंग्लंडमध्ये काय आहे, यू हॅव टू वेट फॉर द बॉल. जिथे तुम्ही लेट खेळणार ती ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटणारच. पण तुम्ही फेस केलेला सगळ्यात अवघड बॉलर तुम्हाला कोण वाटला? अँडी रॉबर्ट्स. ते तुम्ही त्याला कधी फेस केलं? हैदराबादमध्ये हैदराबाद. साऊथ झोन वर्सेस वेस्ट इंडिज टीम 74ला आले होते ते. जेन्युअन फास्ट बॉलर. ते काय 9 ओव्हर टाकले, जाऊन बसले आतमध्ये. आणि स्पिनमध्ये? स्पिनमध्ये चंद्र, बाकी खास काही नाही. पण चंद्रानं पण तुम्हाला जास्ती खेळायला मिळालं नसेल ना, कारण 2-3 मॅचेस खेळलो हां 1-2 मॅचेस खेळलो. त्यांच्या पण मजा काय, आमची जेव्हा कर्नाटकमध्ये मॅच, तामिळनाडू, पटोडी असते आमच्याकडे, 2-3 विकेट गेल्या पटोडी यायचा. बँगलोरमध्ये आम्ही खेळत होते तेव्हा ब्रिजेश पटेल स्टार्टिंग होते तेव्हा. मी आणि पटोडी बॅटिंग, 1 ओव्हर झाला, मिड विकेट पुश केला, अंडरआर्म थ्रो करायचा ब्रिजेश, अंडरआर्म बॉल हे व्हायला, हां असा फेकतो ना आपण वरतून. 1 ओव्हर झाले, सेकंड थर्ड ओव्हरमध्ये पण असंच अंडरआर्म डीप मिड विकेटमध्ये. जेव्हा ओव्हर फिनिश झाला, आले पटोडी मध्ये आले, जेव्हा रेडी रहे ना, जैसा बॉल पहुंचने से पहले अपन पहला रन कंप्लीट करने का है, सेकेंड रन के लिए 2-3 फीट बाहर आने का क्रीज से. जेव्हा ते अंडरआर्म थ्रो केला, आम्ही सेकंड रन घेतली. यू वोंट बिलीव 45,000 crowd वर क्लॅपिंग. तेव्हा नंतर ते थ्रो करायचा बंद झालं त्यांचा. आणि नंतर आम्ही खेळलो तामिळनाडूमध्ये, व्यंकट आणि विवे कुमार बरोबर, टॉप बॉलर स्पिनमध्ये. आमची 2 विकेट गेली, 50 वरती पटोडी आला. मी आता आपला प्लेइंग करत होतो, स्ट्रोक स्लोली मध्ये आला पटोडी. जिंती भाई अपना गेम खेलो, ये मत करो. आम्ही स्वीपचा मास्टर होतो मी तेव्हा. ते व्यंकटच्या बॉलिंगमध्ये स्वीप करायचा, ऑफ साईडच्या बॉल लेग साईड, विवे कुमारच्या पण असंच मारायचा. आणि काय हे व्यंकटचा स्वभाव, तमिळमध्ये बॅड वर्ड्स यूज करायचा. आणि ते माझ्या आम्ही आउटराईट जिंकले होते. हो का? हैदराबाद तामिळनाडू एकदम मोठी मॅच ना, तामिळनाडू आणि कर्नाटक मोठी मॅच. पण पतोडींबरोबरचे कसे अनुभव होते आणि काय? काही ना काही गाईड करत असतं. ते बघत होते प्लेअरमध्ये कोण चांगला फिल्डर आहे, कोण वीक आहे, त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज कसा घ्यायचा, हे सगळे सांगायचं आम्हाला. रनिंग बिटवीन द होता, ये देखो ये वीक प्लेयर है, अपने पास 2 रन आराम से आएंगे असा. आणि माणूस म्हणून माणूसमध्ये ते जेम ऑफ ए पर्सन, जेम ऑफ. ते फ्रेंडशिप करायच्या, कोणासाठी करायच्या, त्यांच्यासाठी ते फ्रेंडशिप करणार. आलतू फालतूमध्ये काय नाही, इंटरेस्टच नाही.
आणि ते स्वतःच्या किट केव्हा पण वापरला नाही. नाही. जेव्हा पण हैदराबादमध्ये प्रॅक्टिसमध्ये यायचा, हां. मी स्टार्टिंगमध्ये करायचा 3 वाजता, 3:30. हे 4 वाजता यायचा. हां. जयंतीभाई पॅड दो, ग्लोव्स दो, बॅट दो, गार्ड दो, अर्धा तास बॅटिंग करायचा. हां. मॅचमध्ये पण सगळ्यांचे, कोणाची पण पॅड, कोणाचे पण ग्लोव्स, कोणाचे पण बॅट घेऊन बॅटिंग करायचं. बॅट कसं पण असला हां. स्कोर करायचा. कोणाचीही बॅट कोणाची पण बॅट. इव्हन टेस्ट मॅचमध्ये पण असंच. मी स्वतःचे किटबॅग बघितलंच नाही. 7 वर्ष आमचे साथ आहे ना, एक दिवस नाही बघितलं त्यांच्या किटबॅग. पण तुम्ही 7 वर्ष एकत्र खेळलात क्रिकेट. बट नॅचरल हे होतं, गिफ्टेड ॲथलीट. संगीतच्या पण मोठं हे होते, तबला, हार्मोनियम, हे सगळे स्वतः हे करून. हॉकीचा पण मस्त प्लेअर होता, फुटबॉल पण खेळायचा जिमखानामध्ये, बॉम्बे जिमखाना. ते पण मेंबरशिप बॉम्बे जिमला त्यांच्यासाठीच भेटली मला. ते पण काय झालं, राजभाई ती टीम घेऊन ईस्ट आफ्रिकाला जात होतं. अशोक मांकट सांगितलं मी नाही येणार. तर राजभाई फोन केला मला ऑफिसमध्ये की भाई तू येणार काय. हां, मी सांगितलं आहे ना, ॲडव्हान्टेज पासपोर्ट मागेल. ते गेलं टूरवरती. हां. पटोडी आणि सगळे होते. हां. पटोडी होते, आपला रामनाथ पारकर, हे सगळे होते तेव्हा. मग आपला तेव्हा आमच्या बॉम्बे जिमखानाच्या प्लेअर पण होते टीममध्ये. अच्छा. आणि ते मला सांगितलं, जयंतीभाई बॉम्बे में ते क्लब में आओ ना तुम, बॉम्बे जिमखाना मेंबरशिप करा देता हूँ मैं. परत आलो, ते 2 दिवसमध्ये मला बोलवले तिकडे. फॉर्म दिले, हे सगळे केले. आले इंटरव्ह्यूला, इंटरव्ह्यू घेतले मला आणि सांगितलं यू हॅव टू पे दिस मच अमाऊंट. बेसिकली माय जॉब इज, आय हॅव गॉट रिसेंटली जॉब, आय कांट पे फुल अमाऊंट. एव्हरी मंथ आय विल पे 200 रुपीज. 2000मध्ये मेंबरशिप भेटली तेव्हा. पण तेव्हा पण 74 ला म्हणजे खूप होते. 74ला. आणि इंडिया प्लेअरला सुद्धा त्यांनी पैसे घेऊन दिले मेंबरशिप. कंपल्सरी आहे ना पैसे. असं हे काय म्युन्सिपाल्टीच्या नाही, फ्री मेंबरशिप पाहिजे ते लोकला. घ्या, पैसे द्या ना तुम्ही, टेम्पररी घ्या मेंबरशिप. आहे ना ते सर्व्हिस मेंबरशिप आहे, घ्या तुम्ही. आणि वेलिंग्टन तर नाही सांगितलं, CCI पण नाही सांगितलं आम्ही नाही देणार. तुम्ही सर्व्हिस मेंबरशिप घ्या तर आम्ही देणार. तर आमचं पार्किंग नाही देता ना, बंद केलं आहे ना ते लोक. इयरच्या आम्ही 26 लाख रुपीज देत होता त्याला, म्युन्सिपाल्टीला पार्किंगचं. बार जे आहे ना आता बंद केले ना ते, वेस्ट जाते ते. सिम्पल चीज आहे, पैसे देणार आहे ना बॉम्बे जिम, द्या आणि घ्या आणि द्या. मेंबरशिप छोडा ना, तुम्ही यूज थोडी करणार रेग्युलर. हे स्टोरीज आहे सगळे. एकदम इंटरेस्टिंग. बॉम्बेला आला, कांगा लीगला मी अगोदर नॅशनलला खेळत होते. हां. जेव्हा मी आलो नॅशनल क्लबला. हां. नॅशनल, तेव्हा तुकाराम सुर्वे तिकडेच खेळत होते. मला सांगितलं तू इकडून खेळणार नॅशनलवरती. खेळलो तिकडे, स्टार्ट झाले, 5 वर्ष झाले. नंतर ब्रेक झालं नॅशनलवरती, MBU झाले. बाबू नाटकर्णीची टीम होती, स्पोर्ट्सची शॉप होते, तिकडून खेळलो मी. असं झालं बॉम्बेचे. जेव्हा पण मी बॅटिंगला, अरे इसको कैसा आउट करेंगे, हे झालं. इसको आउट झाले तर सांगितलं समोरची टीम जीत गई टीम, इसको आउट करना मुश्किल है, संभाल के चलो अभी. ते कॉन्फिडन्स चिकार होते कांगा लीगचे. वेट विकेटवरती खेळायचा, हे करायचा. पण तेव्हा जुलैमध्ये स्टार्ट होते मॅचेस. आता जुलै पण झाली, ऑगस्ट चालू झाले, मॅचेस चालूच नाही झाले. थंडा चालू. आता काय आहे, कॉर्पोरेट आले, हे आले, सगळे आले, पैसे जास्त झाले. BCCI सगळे असोसिएशनला चिक्कार पैसे देते. सगळीकडे स्टेडियम झाले आता. स्टेडियम झाले, गावागावात स्टेडियम झाले. आहे, पण प्लेयर बघा कुठून येते,
डिस्ट्रिक्टमध्ये गावांमध्ये येते बिकॉज दे नो इफ यू डू वेल विल गेट फेम मनी मनी एव्हरीथिंग. दे आर हार्ड वर्किंग बॉईज. शहरातनं तेवढं नाही होत. नाही, कमी झाले 100%. हार्डली 1 or 2 बॉईज विल कम. नाही नाही सर, खूप मजा आली. म्हणजे 1965 पासून 2026 म्हणजे माझ्या जन्माच्या आधी 23 वर्ष आणि माझ्या जन्मानंतरची काय 39 वर्ष, एवढा सगळा स्पॅन बद्दल आपण आज गप्पा मारल्या. तुम्ही कट्ट्यावरती आलात आणि सगळ्या आठवणींचा पट उलगडवून दाखवलात. मस्त गप्पा रंगल्या. मनापासून थँक्यू. तुम्ही कट्ट्यावरती रेग्युलर येत राहाल अशी इच्छा आहे. कांगा लीग मध्ये माझे 100 आहे. अच्छा, 100 आहे. आहेत. आपला माटुंगाला दडकर निवीन वरती जेव्हा पांडुरंग चलगावकर बोलर होते. पांडुरंग महाराष्ट्राचे टाकाच्या येते. अरे इसको किधर डालू मैं, डाले तो बारी मार. आता गुड बॉलर होते. फास्ट होते ना, फास्ट होते एकदम. पण एकदम हे नाही, एकदम सॉलिड फास्ट नाही होते. फास्ट होते पण मला फास्ट बॉलर बघितला नाही मी. अँडी रॉबर्ट्स. पण ऑस्ट्रेलियाचे पण बॉलर फास्ट होते पण तिकडे मी जास्त खेळले नाही ऑस्ट्रेलियामध्ये. खाली टूर गेलो होतो क्लब साईडचे. तिकडे पण एक मॅचमध्ये आम्ही इकडे पर्थमध्ये आलो. राहुल कॅप्टन होते, राहुल मंगळ. लंचपर्यंत विकेट बॉलिंगच नाही दिली मला. मी सांगा बॉलिंग तर दे मेरे को. नाही लंच आहे ना, लंच करके. आता बिलीव्ह नाही कारण 3 ओव्हरमध्ये 7 विकेट घेतली मी पर्थला युनिव्हर्सिटी मॅचमध्ये. फटाफट आमच्या हैदराबाद ब्लूज मस्त टूर होते. हैदराबादचं क्रिकेट मोठं. आम्ही पोहोचलो हाँगकाँगला. मॅच खेळलो, विकेट घेतली, रन्स घेतला, वॅट 69ची बॉटल भेटली. सेकंड मॅच पण असं झालं तिकडे पण. तिकडून आम्ही ब्रिस्बेनला गेलो. फर्स्ट मॅचमध्ये 100 केलो. तिकडे पण असं. आणि आमच्या प्लेयर अरे वो गया ना बॅटिंग जयंतीला सो जाओ मस्त. असं आमचं हे होते टीम. तिकडे मजा आहे. हैदराबाद ब्लूजची वर्ल्ड टूर पण घेतली आम्ही. मस्त होती 75ला जेव्हा वर्ल्ड कप आपला चालू झाले होते इंग्लंडमध्ये. फायनलला आम्ही तिकडेच होते पण ग्राउंडवरती तेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम कॅनडाला आली होती. अच्छा. ते कॅनडा टीमवरून हारले ते लोक. ऑस्ट्रेलियाची टीम. प्रॅक्टिस मॅच होते ते लोकचे. या वेगळ्याच आठवणी. वेगळ्याच कम्प्लिटली. नाही, तुम्ही आज आला तिकडे गप्पा मारल्यात, खूप मजा आली. मी आज जायच्या आधी तुमच्याकडनं प्रॉमिस घेतोय की तुम्ही परत याल आणि आपण एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन परत एकदा डेफिनेटली गप्पा मारू. कट्टेकरांनी पण सांगावं त्यांच्या या सगळ्या जुन्या प्लेयर्स बरोबर काही आठवणी असतील, काही असतील तर नक्की आम्हाला सांगावं. बाकीचे एपिसोड्स आहेत. आत्ता एपिसोडमध्ये उल्लेख झाला हेमंत केंकरे असू देत, मिलिंद रेगे असू देत, त्यांचेही एपिसोड्स तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा. आत्ता मात्र या भागात आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.